अकोल्यात गेल्या 22 दिवसांपासून शहर वाहतूक शाखा शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध धडक मोहीम राबवित आहे। दंडात्मक कारवाई आणि सायलेन्सर बदलून बुलेट सोडण्यात येत होत्या। या कारवाईला मीडिया तसेच सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देऊनही शहरात फटाके फोडणाऱ्या बुलेट धावत आहे। या अंतर्गत बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावून बुलेट चालवणाऱ्या बुलेट राजांना शाप लागावा म्हणून अशा बुलेट विरुद्ध धडक मोहीम सुरू करून आतापर्यंत बुलेट वाहतूक शाखेत लावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून अशा 25 बुलेटचे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मग अशा बुलेट सोडण्यात येत होत्या। या मोहिमेचा काही अंशी फरक पडला, परंतु शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेज म्हणून अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे। 8 जानेवारी रोजी फटाके फोडणाऱ्या 7 बुलेट वाहतूक शाखा कार्यालयात जमा करण्यात आल्या। स्थानिक प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंड आकारल्यानंतर या बुलेट मालकाच्या स्वाधीन करण्यात येईल। या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्धची मोहीम आणखी कडक करून आता अशा बुलेट आढळून आल्यास त्यांच्यावर सरळ जप्तीची कारवाई करून अशा बुलेट वाहतूक कार्यालयात लावण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्यानंतरच त्यांचे निर्देशानंतरच अशा बुलेट सोडण्यात येणार आहेत। यासाठी अकोला शहरात अशा सायलेन्सर बदलून बुलेट चालवणाऱ्या तरुणांनी याची नोंद घ्यावी, अन्यथा बुलेट जप्तीची कारवाईस तयार राहावे असा कडक इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिला आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।